उमेद चला आम्हाला जॉईंट व्हा. आज मात्र ही स्पर्धा 3 लाख लोकांना पाहिली, त्याबद्दल गौरव सर तुमचं देखील अभिनंदन. या उमेद जॉईंट व्हा आम्हाला. थँक्यू सो मच. ओमी चॉकलेट बॉय चला या जॉईंट व्हा, आपण सामना सुरू होते. चॉकलेट बॉय वत्रे काका, तुमच्या विजयाच्या मागे ओमीचा देखील तेवढाच हात आहे, कारण त्यांना रात्र 2 तास जागवून सामना जिंकला जरी तुम्ही असला तरी त्याची देखील भरपूर संघ संघटित आणि कॉन्फिडन्स देखील दिला त्यांना. ओमी तुझं देखील अभिनंदन. या आपण बोलूया सामन्याकडे. सामन्याची सुरुवात करतील चॉकलेट बॉयचे ओमकार शेट्टे. मॅच ऑन. थँक्यू डीजे. तुषारनं टीपलाय कॅच आणि आज भावाचा वाढदिवस, बर्थडे आज भावाचा, जल्लोष असेल गावाचा. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुषार. आमच्या मयूर ग्रुपच्या वतीनं, अर्जुन समिती, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आपण देऊयात तुषारला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सलामीची जोडी आली, पहिल्याच बॉलवरती विकेट डाऊन झाली आहे. 5 षटकांची मॅच. पहिल्या बॉल सिंगल, सेकंड बॉलवरती विकेट आली आहे. शफल झाले, ऑन साइडला वळवायचं करायचं होतं, बॅक स्क्वेअर लेगच्या वरनं मागचा सामना जिंकला हर्ष. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो चौकार. मच्छिंद्र पाटील सर आपल्यातून रजा घेतात, पुन्हा जोडले जातील सकाळच्या सत्रामध्ये. हार्डलक मयूर, भरपूर चांगली फाईट दिली. टीमची टोटल स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते आहे 4 ने पुढे फ्लाय होईल. धावफलकावरती धावा 2 ने पुढे फ्लाय होतील. टीमची टोटल 2 ने पुढे जाते. धावफलकावरती रन्स ऑन आहेत. षटक सुरू मैदानावरती आपण पाहताय. पहिलं विकेट गेल्यानंतर पलटवार तो मात्र तितका सुंदर केला जातोय. धावफलकावरती धावा 5 ला विकेट गेली आहे मैदानावरती 1. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. फटका ऑन साइडला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरनं फ्लाय झाला षटकार. फटका ऑन साइडला, मिड विकेटला क्षेत्र प्रतीक दादाच्या माध्यमातून ही अनाउन्समेंट आम्ही या ठिकाणी करतोय.
7,000 रुपयाचं 3 षटकारांसाठी विकेट हॅट्रिकसाठी अगदी मिडन ओव्हरसाठी भूषणदादा पिसेकर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि प्रतीक दलाच्या माध्यमातून हे पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचवण्याची सूचना आली आहे आणि ते मी अनाऊन्स करतो आहे. भूषणदादा पिसेकर आपण देखील लकी आहात खऱ्या अर्थानं. पहिलं असं पारितोषिक आहे जे 3 6साठी जर कुणाचा अनाऊन्स झाला तर ते भूषणदादाचं आणि त्या टुर्नामेंटमध्ये पारितोषिक आतापर्यंत एकही अनाऊन्स नव्हतं झालं. 11ला विकेट गेली, एक चांगलं क्रिकेट मैदानावरती आपल्याला आत्तापर्यंत पाहायला मिळालं. पहिल्या षटकातील खेळ आपण पाहिला आतापर्यंत. अजूनही एक विकेट गेल्यानंतर स्कोरकार्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 11 पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरत. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर नंबर सुरू होती आहे या ठिकाणी 2. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी काही क्षणात सुरू होईल. चला आतमध्ये एक जण मस्तपैकी चेअर घेऊन येतोय. लगेच मित्रांनो बाहेर जायचं. हां तुलाच सांगतो भावा. मित्रांनो बाहेर व्हायचं तिकडनं, आतमध्ये अलाउड नाही आहे. तुम्ही बाहेरच्या खुर्च्या आत आणताय आणि तिकडे येऊन मॅच पाहताय. डेअरिंग आहे बॉस आप में. खेळाडू खेळती जोशाने, थँक्यू डीज. काय बॉल होता. ऍक्शन रिप्ले आपण पुन्हा पाहूयात ऑन स्क्रीन. तेजस ठाकरेजी काय बॉल टाकला होता तेजस ठाकरे. टँगो लगेच मित्रांनो बाहेर जायचं. सुपर बॉलिंग करतोय सांगतो भावा. शॉर्ट रनअप 5 ते 6 पावलांचा. एक वेगळी शैली आहे. विकेटवरती नजर समोर बाटन पाड मधनं सरळ गेलाय ऑफ स्टिकला. बल्स डाऊन दी ग्राउंड बॅटस बॅक टू डग आउट. धक्का लागला मैदानावरती. आपण पाहतात 2. 11ला 2 गडी बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट तेजस ठाकरेला मिळाली आहे. या स्पर्धेतील मालिकावीराची एक बाईक देखील राहिली आहे तेजस ठाकरेच्या नावावरती याच मैदानावरती. एका पर्वामध्ये आपण पाहिलं पंकज बोलेला, मागच्या पर्वामध्ये आपण पाहिलं मालिकावीराची बाईक पटकावली होती. स्विचिटचा फटका लाजवाब. चालला बॉल थर्डमॅनला काढलाय सीमारेषा बाहेर. धावा मिळतील 4. स्विचिटचा फटका लाजवाब. चालला बॉल थर्डमॅनला काढला. टीमची टोटल धावफलकावर सध्या आपल्याला पाहायला मिळते 1 विकेट 1-4 धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळालात. या ठिकाणी 15 आमचे जीवलग मित्र राहुल शेठ चव्हाण यांचं आगमन झालं. स्वागत आहे आपलं स्पर्धेमध्ये. अगदी समालोचक म्हणून त्यांचा देखील वाटा. बट रोज वेळेवरती येणं आणि मॅचचा शेवटचा बॉल पडल्यानंतर जाणं राहुलची ओळख आहे. अनिकेत कुलकर्णी आपण थोडा संपर्क साधा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. उद्याचं शेड्यूल त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात. ऑन स्क्रीन सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत अनिकेत घेऊन येतो. भरपूर मेहनत असते अनिकेतची. निरंजनदादा पिसेकर, आपले गणेशदादा तरे, निखिलदादा जाधव, आपला प्रज्वल असेल. त्यानंतर अगदी आपण पाहता रितेश भोपी, हितेश भोपी, ही 2 बंधुराजांची जोडी. लाईक दॅट गोलमोलू. 15ला विकेट 2. 4थं अगदी चेंडू घेऊन सज्ज झाला तेजस. टप्पा पडला भरपूर बाहेर आणि चालला रिटर्न क्रीजच्या दूर. अंपायरचे इशारे वाईट बॉल. अजून कन्फर्मेशन अंपायर्सला ते हवंय की विकेटच्या बाहेर पिच झाला आहे का.
कदाचित निर्णय असेल तेजसच्या बाजूनं, अगदी चेंडू फलंदाजाच्या बाजूनं. मॅच रेफरीजने ही जिम्मेदारी घेतली आहे. हा वाईट बॉल आहे. स्पर्लिंग अंपायर सोबत काही चर्चा सुरूच होती. त्या दरम्यान इकडे लगेच मॅच रेफरी JP पानलचे आपल्या सोबत आहेत. त्यांनी सांगितलं की आता जिम्मेदारी थोडी मी उचलतो, गौरव त्यांच्या सोबती नव्हता. राम पाटोळे सर या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित आहेत. 16ला विकेट आहेत, 2 बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर तेजस. वाईट बॉल आहे, वाईट बॉल. एक्स्ट्रा रन ॲड होईल. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातोय. 16 धावा धावफलकावर. टप्पा पडला हा देखील चालला. रिटर्न किटच्या अगदी आपण पाहताय यावी पडल्यानंतर आत आणत असताना आणि व्हाईट बॉलसाठी आता थर्ड अंपायर या ठिकाणी कॉल करण्यात आला. शफल वाईट रूल नाही आहे, बट थर्ड अंपायर कॉल या ठिकाणी करण्यात आला. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत येईल. आणि हा वाईट बॉल आहे. थँक्यू सो मच ओमकारजी शेट्टी सर. व्हाईट बॉलचा इशारा पंचाचा आमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचला आणि एका धावेच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 18 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. बॉल मात्र निघून चाललाय यस्थिर रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना 2 ताकदवर टीमच्या दरम्यान लढत तुम्ही पाहता. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर, तर दुसऱ्या बाजूला गावदेवी क्रिकेट संघ कात्रप या 2 टीमच्या दरम्यान शफल झाले होते. अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील संपर्क नाही आहे. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. बॉल मात्र लेग स्टिक सोडून निघून चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल नाहीतर इथे मात्र व्हाईट बॉल फेकण्यात आलाय. गोलंदाज तेजसच्या माध्यमातून टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल. आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला खेचलाय. बॉल चाललाय फाईंग लेगला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होता. हाताचा पिसारा तिथे फुलवत असताना एक सुंदर झेल टिपला आणि आता समीरला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. ते पुढे सरकेल. आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला खेचला. बॉल चाललाय फाईन लेगला. खेचून मारलेला फटका होता. तोलून मोजून मापून मारलेला फटका फसला फाईन लेगला. डीप मध्ये खेळाडू अगदी उपस्थित होता, तयारच होता जेल टिपण्यासाठी. आणि आता एक चांगला जेल त्याने टिपला आहे आणि 19 आकड्यावरती तिसरा धक्का लागलाय. षटक क्रमांक दुसरा तुम्ही पाहताय. चांगले गोलंदाजी तेजस ठाकरे करतोय. 5 बॉल त्याने फेकलेत. आतापर्यंत चांगली कामगिरी म्हणावी लागेल. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहिल्या धावा धावफलकावरती होत्या 11 आणि आतापर्यंत 8 धावा खर्च करत असताना गोलंदाज तेजस लेफ्टम ओव्हर द विकेट. पुढे सरसावले, त्यानंतर बॅकफुट आले. पुन्हा एकदा पंच करायचा प्रयत्न होता, संपर्क नाही. इथे देखील बॅटन बॉलचा पुन्हा एकदा तुम्ही पाहताय. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना परंतु पंचांनी तिसऱ्या पंचाकडे रेफर केले. खरं तर यष्टीरक्षकाने यष्ट्या उद्ध्वस्त जरूर केल्या, परंतु घडले काय ते देखील पाहावं लागेल. पॉपिंग क्रीजमध्ये इथे मात्र बॅटर होता का, पुढे सरकलाय का, या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. डावकरे आताचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर तुम्ही पाहताय नयन आणि त्याच्या साथीनं अक्षय बांबुळकर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. यशपर्यंतच बाद. डावकरे आताचा फरदा आता मैदान सोडतोय. आमचे स्वप्नेजी चव्हाण यांचाही शुभागमन झाले. मनपूर्वक स्वागत. यस तुम्ही पाहू शकता. तर पुढे सरसावले होते, त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त करण्यात आला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. यस भरपूर चांगली कामगिरी तुम्हाला पाहायला मिळेल यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. नवीन खेळाडू मैदानात दाखल होतोय वैभव. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच मैदान सोडायचं. बॅटर नयन. प्रशांत सूर्यरावला तुम्ही पाहू शकता. यावेळेस मात्र लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक मोठा खेळाडू, त्यानंतर खूप चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थडमानला एक खेळाडू तुम्ही पाहता. त्यानंतर फाईन लेगला एक खेळाडू डीपमध्ये आपण पाहतोय तेजस ठाकरे 20 शेपमध्ये तुम्हाला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळेल.
त्यानंतर एक खेळाडू तुम्ही पाहू शकता डीपमध्ये अगदी काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. अक्षय बांबुळकर मैदानावरती खेळतोय. खरं तर षटक क्रमांक दुसरा संपन्न झाले. 2 षटकाच्या अंती धावफलक 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून या मॅचमध्ये 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज नीतू येतोय. नीतू गवळी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. राईट मोर द विकेटनं. चला वेळ थोडा जास्त जातोय. प्रशांत सूर्यराव याची आपण नोंद घ्यायची आहे. अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका. लगेच खेळायला सुरुवात करा. तेजस ठाकरेला तुम्ही पाहताय. खरं तर एक बाईक ॲव्हेंजर त्याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये त्यांनी ती बाईक जिंकली आहे. तो खेळाडू देखील तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज नीतू राईट मोर द विकेट. स्टॅकिंग नंबरती अक्षय खोदून काढण्याचा प्रयत्न होता. चांगला फटका पाहायला मिळतोय. 20 शेपमध्ये डीपमध्ये खेळाडू तेजस पोहोचलाय. एक चेकी सिंगल दुसरीचा प्रयत्न होतोय परंतु नकार दिलाय. कारण ॲक्युरेट थ्रो तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी यष्ट्यांच्या लगत गीतेश ठाकरेला तुम्ही पाहताय ज्याने थ्रो कलेक्ट केला आणि इथे मात्र फक्त सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. संत सुरुवात मैदानाच्या अर्पणे तुम्ही पाहता. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी क्रिकेट संघ कात्रप गावदेवी कात्रप संघाने खरं तर टॉस जिंकला होता. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. आतापर्यंत या वेळेला देखील पुन्हा एकदा इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात की काय हे देखील आपल्याला पाहावं लागेल. आणि इथे परदाच तुम्ही पाहता आता मैदान सोडत असताना वैभव जो मात्र भोपळाही पडू शकला नाहीये. निघून चाललाय मैदानाच्या बाहेर. आतापर्यंत या वेळेला देखील पुन्हा क्रमांक 3 तुम्ही पाहता. आतापर्यंत 2 बॉल फेकले गोलंदाज नीतूच्या माध्यमातून आणि 2 बॉलवरती फक्त सिंगल खर्च केली आहे नीतू गवळीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आतापर्यंत तुम्ही पाहता नीतूच्या माध्यमातून. खरं तर संघनायकाने दाखवलेला विश्वास तुम्हाला पाहायला मिळेल नीतूच्या माध्यमातून. परंतु आतापर्यंत टॉस आम्ही जिंकला आहे आणि आम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. हे कात्रप संघ तुम्ही पाहू शकता. परंतु निर्णय चुकला की काय. कारण आत्तापर्यंत तुम्ही पाहताय 20 आकड्यावरती जवळजवळ 5 पर्यंत बाद झालेत. संघ थोडंसं अडचणीत सापडलाय. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये विकासला झकास कामगिरी करावी लागेल. कारण या मॅचमध्ये तुम्ही पाहताय आता संघर्ष थोडा वाढला आहे टीम गावदेवी कात्रप संघाचा. गोलंदाज नीतू राईट मोर द विकेटनं तयार होतोय. या वेळेला तुम्ही पाहताय फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला इथे मात्र मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर होता. पंच आमच्याकडे वेळेत परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल जोडली जाईल. मेन पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता. खरं तर ऑफिशियल पंच तुम्हाला पाहायला मिळतील. 4 पंच आज देखील तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतील. गोलंदाज नीतू राईट मोर द विकेट. चांगला फटका आहे. 20 मध्ये खेळला. डीपमध्ये खेळाडू पोहोचतोय. तेजस ठाकरे चेंडूवरती पोहोचला उचलून फेक करेल. दरम्यान एक चिकी सिंगल अगदी वाराच्या वेगाने झपाट्यानं खेळाडू तेजस पोहोचला आणि त्याने इथे माझ्या चेंडूला गॅदर केले. थ्रोपैकी तुम्ही पाहू शकता. अग्रेट थ्रोपैकी तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील सिंगल मिळते. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना सेन्सिबल क्रिकेट आता टीम गावदेवी क्रिकेट संघ कात्रप मैदानाच्या खेळत असताना कारण त्यांना देखील माहिती आहे सिंगल डबलला आता प्राधान्य द्यायला हवं. कारण संघ अडचणी सापडत चाललाय. 5 खेळाडू बाद झालेत. अशा परिस्थितीमध्ये मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न कुठेतरी फसेल. इथे मात्र त्यामुळेच की काय सिंगल डबलला आता प्राधान्य देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये टीम कात्रप करत असताना अक्षय बांबुळकर त्याच्या साथीनं विकास बांडे ही जोडी तुम्ही पाहता. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट तुम्ही पाहताय. माहिती होतं डीपमध्ये खेळाडू आहे मिड विकेटला. त्यामुळेच की काय फक्त दिशा दिली पुश करो और खुश रहो ही परिस्थिती आपण पाहतोय. 2 धाबा इथे देखील मिळतील आणि या 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल धावसंख्या 24 या आकड्यावरती आज असताना माहिती अक्षयला 50 ते 55 धावा जर 5 षटकामध्ये बनल्या गेल्या तर थोडंसं दुसऱ्या डावामध्ये चेसिंग करत असताना जर जाऊ शकतो टीम कुळगाव संघाला. परतो त्याच अनुषंगाने आता मैदानाच्या तुम्ही पाहता बॅटिंग करतोय अक्षय बांबुळकर. छत्रपती शिवाजी महाराज चौक कुळगाव बदलापूर हा संघ तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तेजस ठाकरे असेल प्रशांत सूर्यराव यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच हा संघ खेळत असतो. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय विकास असेल त्यानंतर प्रवीण गीते असतील. पुन्हा एकदा इथे मात्र ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न होता. स्त्रेशे बीट झाले. त्यानंतर तुम्ही पाहता चिक्की सिंगल
22च्या स्वरूपात हेमंत शेट्टी सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना हेमंत शेट्टी सर असतील मॅम फ्रॉम शहापूर, त्यांच्या साथीनं तुम्ही पाहताय मदरच्या आतमध्ये नामांकित पंच तुम्हाला पाहायला मिळतील. नितेश सरांना तुम्ही पाहताय मदरच्या आतमध्ये आणि आमच्यासोबत कंट्रोल रूममध्ये राम पाटोळे सर मॅम फ्रॉम शहापूर अशी पंच कमिटी तुम्हाला पाहायला मिळेल. जे पी पॅनल तुम्ही सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहता, कामगिरी त्यांची देखील मोठी आहे. स्कोररच्या भूमिकेत कधी तुम्ही सनी भोईरला पाहताय आणि त्यानंतर कधी जिथे कमी तिथे आम्ही हे नेहमीच आमच्या रितेश भोपीने स्वीकारलं आहे आणि त्यानंच तुम्ही आज स्कोररच्या भूमिकेत पाहताय. सातत्याने सध्याकाळच्या सत्रामध्ये मग रात्रीचं सत्र असेल रितेश नेहमीच चांगली स्कोरिंग करत असताना गोरदस्त यार. फुलटॉस होता क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफ. लॉंग ऑनच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पोहोचला. आज क्षेत्ररक्षक उच्च दर्जाचं तुम्हाला पाहायला मिळेल टीम गुळगाव संघाच्या माध्यमातून. इथे मात्र प्रशांत सूर्यराव ज्याने चेंडूला अडवलं. टाळ्यांचा कडकडाट प्रेक्षकांच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि आता षटक क्रमांक 3 संपन्न झाला आहे आणि 3 षटकाच्या अंती पुन्हा एकदा 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. फक्त 7 धावा खर्च गेल्या गोरदास नीतून. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. ड्रिंक्समॅन जातोय मध्ये तुम्ही पाहताय प्रवीण गीते मध्ये दाखल होतील. आपल्याकडे थोडासा वेळ आहे तेव्हा डीजे बाशला एक सुवर्ण संधी आणि ऐकूया या रात्रीच्या वातावरणामध्ये एक चांगलं संगीत. सारे जमुनी येतील यार सामना मैदानी रंगणार. सारे जमुनी येतील यार सामना मैदानी रंगणार. आमचे मयूर दादानी चषक ठेवलाय बदलापूर गावानं. 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 छटकर मारी ती भारी मोरानी केली अशी तयारी. हे बघा या जमती गावही सारी साऱ्या पोरांची किमया न्यारी. देती खेळाडू ना मान आणि गाती त्यांचे गुणगान. देती खेळाडू ना मान आणि गाती त्यांचे गुणगान. तीन षटकाच्या ती धावफलक 26 आकड्यावरती पोहोचलोय. 5 पर्यंत बाद झाले. प्रचार पद्धती तुम्ही पाहता खरं तर संघ कात्रप थोडंसं अडचणी जरूर सापडलाय परंतु मैदानावरती विकास भांडे खेळतोय ही जमेची बाजू आहे. असा एक खेळाडू आहे ज्याच्या बाटपतून नेहमीच जेव्हा जेव्हा कात्रप संघ अडचणीत सापडतो त्यावेळेस मोठी फटकेबाजी नेहमीच होत असते. आज देखील विकासला या मॅचमध्ये कंबार कसावी लागेल कारण तुम्ही पाहताय समोर एक मोठा खेळाडू तेजस ठाकरे. तुम्ही पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती आता नरेश ठाकरे सज्ज होतोय. 4 बंधुराज तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील टीम कुळगाव संघाच्या माध्यमातून. मग गीतेश ठाकरे असतील, तेजस ठाकरे असतील, नरेश ठाकरे असतील आणि त्यानंतर गिरीश ठाकरे ही 4 बंधुराजांची जोडी तुम्हाला नेहमीच प्रदर्शनामध्ये पाहायला मिळेल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी संयुक्त विद्यमानाने ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल आणि बदलापुरातील 2 ताकदवर टीम मैदानाच्या मध्ये खेळत असताना तुम्ही पाहताय मयूर ग्रुप बदलापूर आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. मयूरजी पिसेकर साहेब प्रत्येकजी पिसेकर साहेबांच्या पेशाजींच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि सातत्याने त्यांच्या नावाला उजळा देण्याचं काम नेहमीच दोन्ही बंधुराज करत असतात. राऊंड द विकेटने हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धाबा आतापर्यंत तुम्ही पाहताय 27 धाबा. प्रसादजी मस्कर यांच्याकडून 3 चौकारासाठी विकास भांडेला 2000 तर भूषणजी पिसेकर यांच्याकडून कोणत्याही बॅटरनं 3 षटकार मारले तर 11,000 रुपयाचं कॅश प्राइज. येस भूषणजी पिसेकर साहेबांकडून देखील 11,000 रुपयाचं कॅश प्राइज 3 षटकारांसाठी गुरुदस्त यार. हाफ ट्रॅकर होता बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल.
एक्स्ट्राच्या स्वरूपात एकची की सिंगल पुन्हा एकदा जोडी जाईल. धावफलक पुढे सरकत असताना लाईन जणू काय भरकटलाय. मी म्हणेन गोलंदाज नरेश ठाकरेला तुम्ही पाहता राऊंड द विकेटने आला, त्यावेळेस पाहता लेग स्टिक त्याने मिस केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा राईटम ओव्हर द विकेटने ज्यावेळेस आला त्यावेळेस देखील ऑफ स्टिक त्याने मिस केली आणि आता थेट बॉल मात्र निघून चाललाय स्थिरक्षकाच्या हातामध्ये. व्हाईट बॉल 2 फेकले. टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना आत्तापर्यंत 28 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीमची टोटल तुम्ही पाहताय धावफलकावरती 28. नीरज भोईर आमच्यासोबत जोडले गेलेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आडवा बाटक खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने ढकलला. बॉल चालला पण विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होता. पुन्हा एकदा एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती आता धावफलक पुढे सरकत असताना 29 धावा. आता सिंगल डबलने काम चालणार नाही आहे. आता टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल, कारण या मॅचमध्ये तुम्हाला कमीत कमी 50 ते 55 धावा बनवावाच लागतील, कारण समोर तुम्ही पाहताय तितक्याच ताकदीचा संघ मदरशामध्ये खेळत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर कुळगाव हा संघ तुम्ही पाहताय मदरशामध्ये. पहिला सामना खरं तर सकाळच्या सत्रामध्ये जिंकला. टीम कुळगाव संघानं ओमकोंडेश्वर भोज संघाला त्यांनी परास्त केलं आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी कात्रप संघानं देखील समोर एक मोठा संघ होता, त्या संघाला बीट करत असताना संघ पुढे सरकला. आदर्श वांगडी तेजस प्रबलचा संघ होता. व्हाईट बॉल दोन्ही संघ तुम्ही पाहता एका संघाला बीट करून पुढे सरकले आणि आता अस्तित्वाची लढाई तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज नरेश पुन्हा एकदा तो लाईन भरकटला. रिव्हर्स स्टेडियम करण्याचा प्रयत्न, इथे मात्र संपर्क नव्हता. बॅट अँड बॉलचा टप्पा पडल्यानंतर तुम्ही पाहता बॉल मात्र थोडासा आतमध्ये येतो आहे. गरज होती का हा प्रश्न आता उभा राहिलाय मैदानामध्ये, परंतु अक्षयने पाहिलं होतं थर्डमॅनला क्षेत्र पूर्ण मोकळा आणि त्याच दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला आणि पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना नरेश ठाकरे तुम्ही पाहताय मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना 3 बॉल त्याने स्क्वेअर जरूर फेकलेत, परंतु आत्तापर्यंत मोठे फटके येते मात्र खेचून दिले नाही आहेत. धावफलक 30 वरती पूर्णपणे स्थिरावलाय. स्ट्रायकिंग वरती अक्षय यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय की आडू पुढे सरकतोय आणि तुम्ही पाहता अजून एक चांगला झेल स्वीकारलाय. सनी होते सनी भोईर याने मात्र हा झेल टिपलाय आणि आता थेट पडतावं लागेल माघारी. बॅट्समन अक्षय बांबुळकर ताकद पावले स्थिरावलाय. स्ट्रायकिंग वरती अक्षय यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय की आडू पुढे सरकतोय. मैदानामध्ये हरीश पाटील जातोय, परंतु आता जड पावलाने जड अंतकरणाने मैदान सोडतोय. अक्षय बांबुळकरला तुम्ही पाहू शकता नाराज स्वतःच्या कामगिरीवरती, कारण जेव्हा जेव्हा अक्षय बांबुळकर चांगला खेळलाय ना त्यावेळेस गावदेवी कात्रप संघाची कामगिरी आपण नेहमीच चांगली पाहिली आहे, परंतु या मॅचमध्ये खरं तर तो इथे बाद झालाय आणि मैदान सोडत असताना गोलंदाज नरेश यावेळेला देखील यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. भोपळाही फोडला नाहीये. हरेश पाटीलला तुम्ही पाहताय थेट आता निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खेळाडू कक्षात आता तो दाखल होईल. फंदाज बाद ना त्यावेळेस गावदेवी कात्रप संघाची कामगिरी आपण नेहमीच चांगली पाहिली आहे, परंतु या मॅच मध्ये खरं तर तो इथे बाद झालाय आणि मैदान सोडत असताना तो इथे बाद झालाय आणि मैदान सोडत असताना गोलंदाज विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज झाले. आमचे स्वप्नेजी चव्हाण त्यांच्या माध्यमातून टीम छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर कुळगाव या संघासाठी कॅश प्राइज आता लावण्यात आले. चार बॉल फेकून झाले तर आतापर्यंत 30 धाबा धावफलकावरती तुम्ही पाहताय. नवीन खेळाडू मध्ये दाखल होतोय जयदीप. स्ट्रायकिंग नंबरती जयदीप. विकास तर तुम्ही पाहता नॉन स्ट्रायकिंग नंबरती. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी त्यांच्या लगत मात्र बॉल निघून चाललाय, परंतु लाईन थोडीशी खराब होती. पंचाने सांगितलं व्हाईट बॉल. 1+1 अशा 2 धाबा इथे मिळतील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकेल 32 धाबा.
खरं तर 30 या आकड्यावरती पूर्णपणे धावसंख्येची कोंडी झाली होती, परंतु आता 2 धाबे ते जोडल्या गेल्या. 2 धाब्याच्या साथीने धावफलक 32 या आकड्यावरती जात असताना विकासला तुम्ही पाहता, जो मात्र नॉक स्ट्रायकिंगवरती पाण्यातून मासा बाहेर जसा काढावा तसं तो चाचपडत होता, परंतु अखेर आता त्याला स्ट्राईक मिळाली आहे. आता चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या पदा. गोलंदाज नरेश पुन्हा एकदा लाईन भरकडलाय. पुन्हा एकदा तुम्ही पाहता लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू होता. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. या मॅचमध्ये तुम्ही पाहता षटक क्रमांक 14 घेऊन आलाय नरेश ठाकरे आणि आतापर्यंत जवळजवळ त्याने 4 ते 5 चेंडू इथे मात्र वाईट फेकलेत. आणि धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती आता पुढे सरकत असताना 33 धाबा. हाफ ट्रॅकर होता, यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न नाही जमला. बॉल चाला 20 मध्ये एक चिक सिंगल इथे देखील जोडली जाते. हा क्षेत्रक्षण भरपूर चांगलं झालंय, परंतु थोडीशी कलेक्टिंग खराब थोडीशी पाहायला मिळाली. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील. धावफलक पुढे सरकेल 35 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गावदुबी कात्रप बराम छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर कुळगाव या 2 टीमच्या दरम्यान हा महामुकाबला तुम्ही पाहताय. थंडगार वातावरणामध्ये एक गरम सामना तुम्हाला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ तुम्ही पाहता बदलापूर आणि वांगणी असोसिएशनच्या माध्यमातून मैदानाच्या छतमध्ये खेळत असताना आज दोन्ही संघांना येथे हार मंजूर नसणार आहे, कारण सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना झाला आहे. तिथून दोन्ही संघ मैदानावरती तुम्ही पाहता उपस्थित आहेत आणि आता रात्रीच्या वातावरणामध्ये तुम्ही पाहताय एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. ठीक 12 वाजून गेलेत, 12 वाजून 6 मिनिटं झालेत आणि या रात्रीच्या वातावरणामध्ये तुम्ही पाहता एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल अजून शिल्लक 35 धाबा धावफलकावरती बनल्या गेल्या. त्या अनुषंगाने आता टोटल चांगली सेट झाली आहे स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल अडबा बाटणा खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला बॉल चालला, सिंगल एक पडली, दुसरीचा प्रयत्न होतोय, खेळाडू फंबल, 2 धावा बनतील का पाहावा लागेल. आणि मैदानावरती घडले काय ते देखील आपण पाहूयात, कारण 2 धाबा हरणीच्या वेगानं इथे एक पडल्या गेल्या. 2 धाबा इथे मिळतील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक 37 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटचा 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि 6 चेंडूमध्ये किती धाबा बनवतीये बॅटिंग करणारी टीम गावदेवी क्रिकेट संघ कात्रप हे देखील आपल्याला पाहायला मिळेल, कारण रात्रीचे आपण पाहतोय ठीक 12 वाजून 7 मिनिटं आपल्याला पाहायला मिळतील. आणि आतापर्यंत तुम्ही पाहताय खरं तर ज्यावेळेस टॉस जिंकल्याला बॅटिंग करण्याचा निर्णय क्षणाचाही विलंब न करता स्वीकारला कात्रप टीमने, कारण त्याला माहिती आहे रात्री ड्यू फॅक्टर देखील ऑन असतो आणि अशा परिस्थितीमध्ये चेसिंग होण्यासाठी थोडंसं जड जातो. आणि त्यामुळेच की काय आत्तापर्यंत तुम्ही पाहता बॅटिंग करत असताना 4 षटकाच्या अंती 37 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या. मैदानावरती मी आधीच म्हणलं होतं विकास एक चांगला खेळाडू आहे, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्यांनी कात्रप संघासाठी नेहमीच खेळला आहे आणि आज मात्र संघ अडचणीत आहे. अशा परिस्थितीमध्ये तो खेळपट्टीवरती उभा आहे, धाबा चांगल्या बनतील यात शंकाच नाही. 5 बॉल फेस करत असताना 7 धाबा त्याने बनवल्यात. थोडंसं संयम त्याने त्याचा पाहायला मिळेल, कारण त्याला माहिती आहे शेवटच्या बरोबर तर आपण जर खेळपट्टीवरती राहिलो तर शेवटच्या षटकामध्ये धाबा चांगल्या बनवू शकतात. याच अनुषंगाने तो मैदानावरती खेळतोय. त्याच्या साथीला जयदीपला तुम्ही पाहता अजूनही जयदीपचा अकाउंट ओपन झाला नाही आहे, कारण जयदीपने एकही चेंडू इथे मात्र फेस केला नाही आहे. गुरदास जाव शेवटच्या षटकामध्ये गीतेश आहेत, गीतेश ठाकरे गुरुदाजी मार्कवरती सज्ज होतात. राईट नंबर ऑफ द विकेट ना. पहिला बॉल बॅकफोर्डला गेले, पंच करण्याचा प्रयत्न होता, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळण्याचा प्रयत्न आणि आता विकेट इथे मात्र मिळेल. विकेट खरं तर सॅक्रिफाईस करत असताना तुम्ही पाहू शकता जयदीप ज्याने मात्र आता मैदान सोडलंय, परंतु स्ट्रायकिंगवरती पुन्हा एकदा दाखल झालाय विकास भांडे. स्ट्राईक हवी होती विकासला, तो धावत पळत पोहोचला, स्ट्राईक त्याला मिळाली. 5 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 5 बॉलमध्ये किती धावा जमा करेल हे देखील पाहावं लागेल. फुलटॉस होता, यावेळेस पात्र आडवा बाटणा खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, नाही जमलं. बॉल मात्र मिड विकेटला एक सिंगल, एक पुढे दुसरीचा प्रयत्न होतो, 2 धाबा इथे मिळतील का पाहावं लागेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पडतो
डकचा शिकार ठरत असताना एकही चेंडू फेस नाही केला आणि आता थेट निघून झालाय मैदानाच्या बाहेर. अशोक तर बाद झालाय, परंतु पंचाने इथे घेतला रिव्ह्यू. तिसऱ्या पंचाचं काम आता वाढलंय. राम पाडुळे सर आणि गौरवजी सावंत सर आता चेक करतील नक्की घडलंय काय, हाईट फॅक्टर किती होतं, या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. चेंडू फुलटोस तर आहे, परंतु कमरेच्या वरती आहे की नाही या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. दूध का दूध, पाणी का पाणी. चला आपण अशोक आपण मैदान सोडा, नवीन खेळाडू आपण मैदानाच्या आपण जायचा, कारण जरी इथे मात्र नो बॉल असला तरी देखील तुम्ही बाद आहात धावचीच्या स्वरूपात. फेअर डिलिव्हरी, फुलटॉस बॉल होता, खरं तर बेजबानी होती, दोन्ही हातांना स्वीकारायची होती परंतु नाही जमलं. येस पंच, गोलंदाजाच्या शैलीवरती अभिषेक नोंदवलाय का? चला गोलंदाजाच्या शैलीवरती अभिषेक नोंदवलाय. हे समची पंच चेक करतील. गोलंदाजाच्या शैलीवरती अभिषेक जरूर नोंदवलाय बॅटरच्या माध्यमातून, परंतु फुलटॉस बरोबरती फुल टोल वसूल करायचं होतं विकासला, फटका कुठेतरी फसला. येस फेअर, फेअर डिलिव्हरी. गीतेश ठाकरे, खरं तर चारही बंधुराजांमध्ये मोठे बंधू आहेत त्यामुळे सातत्याने अण्णा या नावाने त्यांना हाक मारली जातं. गोलंदाजी मार्कवरती 2 बॉल फेकलेत, चांगली गोलंदाजी आतापर्यंत करत असताना गोलंदाज गीतेश. हा ट्रॅकर होता, पुन्हा एकदा बॅटची कडे घेतली, तडम्याला चेंडू चाललाय. 2 क्षेत्ररक्षक परंतु गॅप मधून चेंडू मागे जरूर गेला. आउटफील्ड थोडीशी स्लो आपण पाहिली, तदनंतर पुन्हा एकदा आता दुसऱ्या धाब्यासाठी परताप लागेल माघारी. येस स्ट्राईक रोटेट झाली का पंच आता चेक करतील, पुन्हा एकदा रिव्ह्यू घेण्यात आला. जर फलंदाज बाद असेल तर नक्कीच ऑलआउट. येस विकास नॉटआउट असणार आहे, परंतु आता नवीन गेलेला खेळाडू पुन्हा एकदा मैदान सोडतोय आणि अशा प्रकारे गावदेवी क्रिकेट संघ कात्रप ऑल आउट झालाय. धावफलकावरती 39 धाबा आणि 40 धाबांचं लक्ष्य या मॅचमध्ये. दुसऱ्या डावाला पुन्हा एकदा सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक, महाराष्ट्राचा गुड आवाज ओमकारजी शेट्टे. धन्यवाद. मीना काके पावडर. कुठली गाडी बॅग? 40 बॅग असेल तर तुम्ही घेऊ शकता. खाली नेलता ना दोन्ही? काळी बॅग रे आपली बॉल वाली. ही ना बॉल बॉल हो सनी सर. हो सनी सर. एक व्हिडिओ जर क्रॉप नाही झाली तर बरं होईल. माईक चालू आहे. थँक्यू सो मच राहुल शेठ चव्हाण यांचा आवाज आपण ऐकत होतात. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळालात. टार्गेट 40. सलामीची जोडी
मैदानावरती होईल या ठिकाणी दाखल. ओपनिंग पेअर ऑन ग्राउंड. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. ओपनिंग पेअर छत्रपती शिवाजी महाराज चौक टीमची. सलामीची जोडी मैदानावरती काही क्षणात दाखल. बी फास्ट गाईज. 39 झाले. 40 लक्ष 5 षटकांची मॅच. मजाल मॅचला पाहत राहा, ऐकत राहा. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील मानाची सन्मानाची एक अद्भुतपूर्व आणि अद्वैतीय क्रीडा स्पर्धा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 पर्व 6. पाहता क्षणी प्रेमात पडावं असं सुंदर क्रीडांगण आणि सुंदर असं व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाचा आदर्श आज वयाच्या 35व्या वर्षी उभा महाराष्ट्र घेतोय. युथ आयकॉन मयूरजी पिसेकर आणि त्यांचे बंधुराज. ज्या व्यक्तिमत्वाचा स्वभाव म्हणजे रॉयल थाट प्रतीकदादा पिसेकर, त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेली स्पर्धा. वडिलांच्या नावानं त्यांच्या आठवणी खातीर ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानावरती दाखल. इंटर होती सलामीची जोडी. ओपनिंग पेअर. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. तेजस ठाकरे आणि त्याच्या सोबतीनं सलामीला फलंदाज निलक्ष. सलामीला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. आपण पाहताय अक्षय गोलंदाजीसाठी सज्ज झाला. अनेक सारे प्रेक्षक आपल्याला ऑनलाईन ऐकताय. कोणी जे स्पेशल पर्सन असतील प्रत्येकाला कॉलवरती ऐकत असतील आणि त्या सगळ्यांचं करूया आपण वेलकम. स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं. आयुष्यात असं म्हटलं जातं की नेहमीच कोणीतरी साथीदार असा असायला हवा जो सुखात आणि दुःखात ठणकावून सांगेल मी तुझ्या सोबत आहे. आज त्या सगळ्या मित्रांची गरज आयुष्यामध्ये प्रत्येकाला असते. असे जिवलग मित्र मयूर ग्रुपनं दिले. अनिकेत कुलकर्णी असतील, निरंजन पिसेकर असतील, प्रज्वत असेल, त्या सोबतीनं अगदी आपला पूर्ण भूपी परिवार असेल आणि पूर्ण टीम पिसेकर परिवार. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल ऑन साईडला पाठवलाय. फलंदाजीसाठी कोण आलाय? बदलापूरच्या क्रिकेटचा डावखुऱ्या हाताचा फलंदाजीचा डॉन. बॅटिंग ट्रॅक वरती तेजस ठाकरे टँगो त्याच्या बॅटमन आलाय चौकार. इट्स अ मूड ऑलवेज ऑन असतो. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. उद्याचं शेड्यूल बरोबर आपण सकाळी 10 वाजता सुरू करतोय. लक्षात घ्या गौरव सावंत आणि टीम, JP पॅनल आणि टीम. 13 मॅचेस उद्या. 13 मॅचचं मोठं शेड्यूल उद्या आपण तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी घेऊन येणार आहोत. थोड्याच वेळात आम्ही सगळ्या मॅचेस तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्याचा पहिला सामना आहे डी पोलमधनं. जय मल्हार मुळगाव, गावदेवी खरवई, श्री गणेश मानकिवली, सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा, जय भवानी शिरगाव, गावदेवी पिंपळोली वाडी, दोस्ती 11 सावरे त्यांना फाईट करेल वांगणी गाव. उद्या आपले समालोचक प्रसाद येतील. खरवईचे मला वाटलं सावरेचे आहेत. प्रसाद सावरे त्याचं नाव आहे. आणि त्यानंतर आपण पाहणार आहात जनुमान ऐरंजाड. 4 वाजता तुमचं रिपोर्टिंग टायमिंग आहे. शाहूराजे वडवलीच्या विरुद्ध. का मॅच जिंकली शाहूराजे वडवलीनं. गोट्याचं सेलिब्रेशन ते मात्र चर्चेत राहणार होतं. जाणता राजा बदलापूर गाव क्वालिफाय मॅच जनुमान ढोके सोबत खेळ. सी पोलचा विनर क्वालिफाय मॅच सी पोलच्या विनर सोबत खेळ. भिनारपाडा क्वालिफाय मॅच श्री गणेश दहिवली सोबत खेळ. डी पोलचा विनर क्वालिफाय मॅच डी पोलच्या विनर सोबत खेळ. जे 2-2 सामने जिंकून येतील. आणि विशेष सगळ्यात महत्त्वाची सूचना, एखादा कोणताही संघ लेट रिपोर्ट करतोय तर 2 बॉलची पेनल्टी तुम्हाला देण्यात येईल.
स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल सकाळी बरोबर शार्प 9:45 वाट पाहत आहे. जय मल्हार मुळगाव आणि गावदेवी खरवईची. बरोबर 9:45 तुमचं रिपोर्टिंग टायमिंग आहे. 10 वाजता आपण टॉस करतोय. विकेटवरती नाणेफेकी केली जाते सर्व टीमच्या उपस्थितीमध्ये. मिसफिल्ड टीमची टोटल स्कोरकार्डवरती पुढे जाईल. आपण ज्या दरम्यान चर्चा करत होतो तिकडे मैदानावरती तेजस ठाकरेची विकेट गेली आहे. त्यामुळे ही मॅच रंगणार आहे. या मॅचमध्ये आता संघर्ष तुम्हाला चांगला पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी 5-5ला विकेट गेली आहे. मैदानावरती आतापर्यंत 1 चांगल्या रंगतील मॅचेस. सिंगलचा कॉल आहे. एक सिंगल पूर्ण केली जाईल. एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचला एका धावेच्या मदतीनं. आपण पाहता 6 या आकड्यावरती 6ला विकेट गेली आहे. मैदानावरती आतापर्यंत 1 टार्गेट मैदानावरती 40 आहे. 40 धावेचं लक्ष पार केलं जाईल का? पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातला अंतिम बॉल. फुल टॉस आहे. फायदा उचलू शकले नाहीयेत. मात्र कीपर बीट थर्डमॅन बीट. मागे बॉल चालला ड्यू भरपूर. ज्यावेळी बॉलच धावत होतं अगदी शूज मधून दवबिंदू अगदी गवतावरती पाय घासल्यानंतर उडताना काही टिपके आपल्याला पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्ले या आपण पाहूयात कशा प्रकारे हे दृश्य होतं. ज्यावेळी थर्डमॅनला फिल्डर धावले त्यावेळी हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. काही क्षणात एका मोमेंटला पाहू शकता तुम्ही. फिल्डर सध्या धावतोय आणि याच ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात तिकडे ड्यू जमा झालाय आणि बॉल पडलाय. भिजलाय बॉल. पाण्याचे टिपके त्यासोबत उडतायत. म्हणजे आता 40 धावेचं लक्ष ते देखील थोडंसं कठीण वाटणार आहे. कारण आता मैदानावरती चौकार षटकार कुठेतरी थोडेसे दुर्मिळ होतील. 5 षटकांची मॅच आहे. 3 बॉल तुम्हाला दिले जातील. तुम्हाला कधीही वाटलं तुम्ही नवा बॉल मैदानावरती कॉल करू शकता अंपायर्सकडे आणि चॉईस बॉल तुम्हाला दिले जातील. 8 धावा धाव फलकावर विकेट गेली 1. 24 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. 32 धावेची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज कुळगाव की त्यांच्या विरुद्ध कात्रप. कोणता संघ जिंकेल हा सामना? दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते. कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. कोशिश करने से जीत हमेशा बनती है आसान. हर काम कभी तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. त्यामुळे प्रयत्न असे करा की अगदी यशाला आणि परमेश्वराला देखील द्यावंच लागेल. कारण ज्यांचे प्रयत्न तगडे असतात त्यांच्यासमोर नशिबाला देखील वाकावं लागतं. त्यामुळे या मॅचमध्ये प्रयत्न करत राहा. जिंकत राहा. खेळत राहा. संघर्ष करत राहा. गाजवत राहा आपल्या गावाचं नाव आणि जिंकत राहा प्रेक्षकांची मनं. टीम कात्रप आणि टीम छत्रपती शिवाजी महाराज चौक कुळगाव. बाउन्सर बाउन्सर स्वागत आहे आपलं पॉवर प्ले नंबर 2 मध्ये. हरेशनं केला वेलकम. फलंदाजी करताना बॅटर नीलाक्ष 2 बॉलमध्ये 1 रनवरती बॅटिंग करतोय. सनी बॅटिंग करतोय. 2 चेंडू 3 धाव फलकावरती धावा 8 झाले. 23 बॉल 32ची गरज. मॅच क्लोज जाईल. शेवटच्या बॉलपर्यंत की सुपर ओव्हर काय रंगेल या मॅचमध्ये त्या सगळ्या चर्चा या ठिकाणी नक्की आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर हरेश. सातत्य टिकवावं लागेल विथ द कॅप. सध्या बॉलिंग करताना आपण हरेशला पाहताय. त्याच्या शोल्डरमध्ये ताकद प्रचंड आहे. ती झोकतोय. साईड बॉलिंग करतोय. फटका फसलाय. मिस्टामिक बॉल हवत आहे. नोमॅन्स लँड मध्ये पडलाय. पहिल्या टप्प्यावरती उचलून थ्रो केला जाईल. त्याच दरम्यान धावा मैदानावरती मिळतील. त्या म्हणजे 2 धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे जात आहे. स्कोरकार्डवरती धावा झाले डबल डिजिटमध्ये. आत्तापर्यंत आपण पाहतात 10. बॉटम लाईन ऑफ द एंड या मॅचमध्ये क्रिकेट जिंकणार आहे. द फायटिंग स्पिरिट यू कॅन सी बोथ द टीम. कारण लढताय त्या टीम मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे या लढाईला एक वेगळी मजा येणार आहे. या लढाईला एक वेगळा क्रेज एक वेगळा रंग चढणार आहे. आणि गाणं वाजणार आहे या मॅचमध्ये. आता रंगात आली या मॅच. बॉल चालला डॉट. 1 डॉट डबल. पुन्हा एकदा डॉट. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत त्या म्हणजे 10. बनवायच्यात अजूनही 30 जिंकण्यासाठी. 1.3चा खेळ झाला. दहा रन स्कोर कार्डवर हरीश बॉलिंग ट्रॅक वरती आहे. अजूनही मैदानावरती 21 चेंडू. जिंकण्यासाठी धावा आपण पाहता
28 करायच्यात. या पाहूयात कशा प्रकारे मॅच पुढे जातीये. वन मोर डॉट बॉल. क्या बॉलिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज हरेश पॉवर प्लेची गोलंदाजी सध्या मैदानावरती तो करतोय आणि पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी केली जावी ही सध्या मैदानावरती टीम आपल्याला दाखवतीये कात्रप. त्यामुळे मजा येणाऱ्या मॅचला. फटका चांगला चाललाय बॉल मिड विकेटला आणि हा आहे तो षटकार. लाजवाब एक दमदार दर्जेदार असरदार षटकार. ज्या षटकारानं दबाव कमी झालाय टीम कुळगाव वरती आणि धावफलक 6 ने फ्लाय झालाय 18 या आकड्यावर. इन टू द प्लॉट आउट ऑफ द स्लॉट बिग हिट. प्रतीक पिसेकर मनाने बोला पाहुणे सारे होतील गोला. रंगणार असा यो सोहला सत्कारांचा भरलाय मेला. मयूर दादाच्या नावानं गाजवू सार हे मैदान. मयूर दादाच्या नावानं गाजवू सार हे मैदान. आमचे मयूर थँक्यू डीजे. आमच्या मयूर दादानं चषक ठेवलाय आज बदलापूर या गावानं. फक्त बदलापूर पुरती आता ही स्पर्धा मर्यादित नाहीये. पूर्ण टेनिस बॉल क्रिकेटचं लक्ष लागलं. ठाणे विरुद्ध रायगड याच मैदानावरती रंगली. ओपन हाफचं क्रिकेट याच मैदानावरती रंगलं. तालुकास्तरीय क्रिकेट याच मैदानावरती रंगलं. अझहर शिलबन दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवलीचा संघ मेगा फायनलमध्ये आलाय. ओपन हाफमधनं तालुकास्तरीय क्रिकेट सिल्वर स्टार भिवंडीचा संघ आलाय. तारिकभाई सय्यद त्यांची टीम आपण पाहिली आहे. 2 षटकं संपली आहेत. 18 झालेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 रनची गरज आहे. फायनल डेला नाईटला अगदी यायला आणि पाहायला विसरू नका कारण नंतर तुम्हाला जागा या मैदानावरती मुळीच मिळणार नाही. कारण टेनिस बॉल क्रिकेट जगतातील रथी महारथी येताना तुम्हाला पाहायला मिळतील. आतापर्यंत अनेक टॉपस्ट टीम आपण या मैदानावरती पाहिलेत आणि अंतिम रात्रीमध्ये अगदी खतरनाक क्रिकेट सातत्यानं मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे. 18 चेंडू 22ची गरज. ला विकेट 1 षटक संपली आहेत 2. बॉल तयार. लाईन चांगली आहे. बॉल चालला रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची नितांत गरज आहे. डॉट बॉलची नितांत गरज आहे आणि अशाच प्रकारे मैदानावरती जर डॉट बॉल आले अक्षयनं टाकले ज्यानं पहिलं P1चं षटक टाकलंय तर मॅचला मजा येणार आहे. बॉल देण्यासाठी तो का थांबलाय तर त्याला डायरेक्ट द्यायचा आहे त्याच्या हातामध्ये. कुठेही मुळीच अपटू द्यायचा नाहीये बॉल. टीमची टोटल स्कोर कार्डवर 18-1. 18 धावा धावफलकावरती. विकेट गेली आहे मैदानाच्या आतमध्ये 1. फटका ऑन साइडला टर्न केलाय क्रॉस बाडेडनं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मागे बॅकअप दिला जाईल तोपर्यंत रन्स ऑन. एक सिंगल. एकोणावीस धावा. अजूनही लक्ष अर्ध्यापेक्षा जास्त बाकी आहे. 16 चेंडू 21. रिक्वायर रन रेट 7.88 वरती जाऊन पोहोचलाय. त्यामुळे हा सामना अजूनही संपलेला नाही आहे. मजा आल्या मॅचला. एखादे डॉट बॉल एखादा चौकार षटकार या मॅच मध्ये अपेक्षित आहे. शफल झाले. क्लीन बोल्ड. यू मिस आय विल हिट डेफिनेटली. परिस्थितीला घाबरून कधी छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाहीत. आकाशात जो तारा चमकतो तो तुम्ही जमिनीवरती पडताना पाहिलाय का? अगदी समुद्रात असंख्य नद्या विलीन होतात परंतु समुद्र नदीमध्ये विलीन होताना पाहिलाय का? हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्या जिद्दीनं त्या सामर्थ्यानं सगळं रणसंग्राम जिंकून घ्यायचंय तर आज तुम्हाला करायचंय तुमच्या गावाच्या नावासाठी संघर्ष. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी ना भावासाठी ना मैत्रीसाठी हे क्रिकेट खेळलं जातं आपल्या गावाच्या सन्मानासाठी. कारण क्रिकेट म्हणजे केवळ क्रिकेट असतं. मनमोकळेपणानं जाऊन खेळणं असतं. फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक प्रेक्षक यांचं एक नातं जपतं. स्वतःला 100% झोकून देण्याचं वेळ असतं. संघ कोणताही जिंकू दे किंवा हारू दे खऱ्या खेळाडूला वाहवा करणाऱ्यांचं प्रेम असतं
जुन्या नवीन खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध करायचं असतं आणि महत्त्वाचं म्हणजे महान विजेता होण्याचं एक स्वप्न असतं. क्रिकेट म्हणजे मित्रांनो केवळ क्रिकेट असतं. क्रिकेट प्रेम्यांसाठी डेडिकेट होतं. लवकरच आता व्हॅलेंटाईन डेज येतोय. उद्या भरपूर सारी चॉकलेटची खरेदी केली जाईल. चॉकलेट द्या, रितेश तयार आहे त्यासाठी. उद्या अर्धा बदलापूरमध्ये चॉकलेट भाऊ आपला वाटेल. पार्लेजी जी मान है जीनियस. द वेटिंग लिस्टला आहे भाऊ आपला. सकाळी 10 ते 1 4 तास. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. 19 ऑन बोर्ड. बॉल शिल्लक 14 रन बाकी आहेत 21. छत्रपती शिवाजी महाराज चौक. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, बॉल चालला मागे, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट झालाय, कहाणी खतम. कारण अंपायरचा फिंगर अप, फलंदाज बाद, बॅक टू डग आउट. धक्का लागला मैदानावरती. 19ला 3रा. काय बॉलिंग करतोय अक्षय. 4 बॉल मध्ये खर्च केली आहे फक्त 1च धाव आणि रनआउटची आता विकेट नुकतीच मिळाली आहे मैदानाच्या आत. गीते जे प्रोपायटरात फ्लेक्स, स्टार फ्लेक्स, विन ए बॅकलाइट, वन वे या सगळ्या गोष्टी एकविरा ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्हाला मिळतात आणि ते चित्र सध्या ऑनलाईन तुम्हाला पाहायला मिळतं. आणि आय थिंक ते कात्रप टीमचेच प्लेयर असतात आणि कॅप्टन आहे स्वतः कात्रप टीमचा. मला आठवतं आहे नाव. शावी मी पहिल्यांदा बदलापुरात कुठे आलो तर 2015ला एक स्पर्धा झाली, हिंदुहृदय सम्राट विठ्ठल कामाचे जे हॉटेल आहे, मंगेशदा धुळे आणि चेतनदादा धुळे यांची स्पर्धा. त्यानंतर सेकंड टाईम जर कुठे आलो, राऊत फॅमिलीची एक टुर्नामेंट झाली कार्मेल शाळेजवळ आणि वन ऑफ द ब्युटिफुल टुर्नामेंट. गौरवदादानेच मला तिकडे इन्व्हाइट केलं होतं. इथे विकेट मिळेल मैदानाच्या आत. अनेक साऱ्या आठवणी नक्कीच बदलापूर शहराने दिल्यात. थँक्यू सो मच बदलापूर फॉर लॉट्स ऑफ लव. बदलापूरमध्ये जेव्हा जेव्हा येतो भरपूर प्रेम मिळतं. का तर फार फार वेळा बदलापूरमध्ये इन्व्हाइट केलं जातं, भरपूर वेळा वेळ द्यायला मिळत नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मात्र ज्यावेळी पिसेकर फॅमिलीची स्पर्धा असू दे किंवा हिंदुहृदय सम्राट चषक असू दे, त्यानंतर अगदी अनेक साऱ्या स्पर्धा राहुल आम्हाला आवर्जून सातत्यानं प्रत्येक ग्रामीण टुर्नामेंटसाठी आवर्जून इन्व्हाइट करत असतो. जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा बदलापूरला यायला भरपूर आवडतं. कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये बदलापूर ऐतिहासिक आहे. बैलगाड्याचा नाद या बदलापूरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. 19 धावा आहेत, 12 चेंडू 21ची गरज आहे. कुठे होता सामना आणि आता कुठे आला आहे. हेच तर क्रिकेट आहे, याचंच नाव मित्रांनो क्रिकेट आहे. ज्याची चर्चा आपण करत होतो. तेजस ठाकरे बाद झाल्यानंतर या मैदानावरती सामना रंगणार. राह कठीण हो जितनी, संकल्प उतना मजबूत मेरा, नजर कमजोर पड़ जाए नजरिया मजबूत मेरा, अपनी जीत पर इतना ना इतराओ, तुम्हारे जीत से ज़्यादा चर्चा हमारे हार का है, क्योंकि खूबियाँ भी हम में, खामियाँ हम में, ढूंढने वाले तू ढूंढ, तुझे क्या चाहिए हम में. 12 चेंडू 21 धावेची गरज या मॅचमध्ये. बॅटिंग करताना टीम छत्रपती शिवाजी महाराज चौक. चला फास्ट खेळा टीम कात्रप. जास्त वेळ तुम्ही घेताय. इथनं आम्हाला पण एक मोठा परतीचा प्रवास करायचा आहे. सकाळी परत 10 वाजता जॉईन व्हायचं आहे. अंपास जसं बॉल फिनिश होईल तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे. चला बॉल तुम्ही चेंज करू शकता, तर तुम्हाला एक्स्ट्रा देखील दिले जातील, कारण तुम्ही प्रत्येक बॉल इकडनं तिकडे फेकताय आणि आउटफील्डमध्ये तुम्ही ग्राउंड लेवलला फेकताय. चुकीच्या मित्रांनो, फेअर गेम इज ऑलवेज फेअर गेम. त्यामुळे एक बॉल एक्स्ट्रा अजून दिला जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि तो देखील चॉईस बॉल दिला जाईल. कारण आताच तुम्ही 2 वेळा बॉल थ्रो केला. थर्डमॅन वरनं घरंगळत तिकडे गेला, शॉर्ट मिडऑनला, तिकडे बॉलरकडे घरंगळत. चला काही हरकत नाही आहे. नवा बॉल मैदानावरती पोचवला जातोय. चला कॅच झालाय बॉल. आता डायरेक्ट जाईल कीपरकडे, कीपरकडनं जाईल बॅटरकडे, बॅटरकडनं डायरेक्ट जाईल नॉन स्ट्रायकर यांच्या बॅटरकडे, त्यानंतर जाईल बॉलरकडे. 1 2 3 4 5 6व्या थ्रोला आता बॉलरच्या हातामध्ये पोहोचलाय. ऑनफिल्ड अंपास जसा बॉल फिनिश होईल तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे, लगेच बॉलरकडे डायरेक्ट द्यायचा आहे, कारण बॉल भिजतोय खाली भरपूर मोठ्या प्रमाणात. 3 ओव्हर 19 झालेत, 12 बॉल 21ची गरज आहे. काय खेळलाय मैदानावरती कात्रप, स्पेशली अक्षय. 2 षटकांचा स्पेल अगदी डेंजरस टाकलाय. 2 ओव्हर 9 धावा आणि विकेट्स काढले 2.
हाफ ट्रॅकर ऑन साइडला मिड विकेटला बॉल सीमा रेषेच्या दिशेनं काय ट्राय काय कॅच घेतली आहे अगदी बाउंड्री चेक जरूर होईल बट जर का कॅच झाली आहे तर मैदानावरती आजच्या रात्रीतील एक सर्वोत्कृष्ट झेल पाहायला मिळेल. मागे निर्णय आलाय भरपूर काही रिॲक्शन्स आहेत. चला अंपायरने थर्ड अंपायर कॉल केलाय थोडाच वेळात आता बाउंड्री चेक होईल निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. चला प्रज्वल आपल्यासोबत जॉईन होतील. काही क्षणात निर्णय. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. काही क्षणात. षटकार की ओईटी आउट निर्णय आता येतोय. आउट की षटकार आणि हा डिसिजन ऑन स्क्रीन आधी आपल्यापर्यंत येईल त्यानंतर आपण तो अनाऊन्स करूयात. चला ऑनफिल्ड अंपायर्स या थोडंसं आपण डिसिजन या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे. सकाळी 10चं टायमिंग आहे त्यामुळे आपण दोन्ही मॅच अंपायर्सला थोडंसं लवकर ब्रेक दिला आज कारण त्यांना देखील शहापूरवरनं सकाळी पोचायचं आहे. हेमंत शेट्टी आपल्यासोबत जॉईन होतील. सध्या 10 दिवस ते बदलापूरला स्थायिक आहेत. काही क्षणात निर्णय येईल. कॉन्फिडंट लेवल हा आहे फिल्डरचा कदाचित त्याला तडा जाईल की इकडनं विकेट मिळेल या सगळ्या चर्चा रंगतील. आता सगळ्यात आधी अंपायरनं सांगितलंय की ओव्हर स्टेप चेक केला जाईल. कहाणी में ट्विस्ट. आता आधी सगळ्यात फर्स्ट ऑफ ऑल ओव्हर स्टेप ते चेक केलं जाईल. अंपायरनं तो निर्णय दिला होता ऑलरेडी त्याची देखील शाश्वती होती आता ती पूर्ती केली जाईल. यस नो या सगळ्या चर्चा रंगलीत. वॉट अ मॅच. कारण माहिती आहे हा षटकार आला मॅच मध्ये इंटर छत्रपती शिवाजी महाराज चौक. ही विकेट आली मॅच मध्ये पारड भारी टीम कात्रपचं प्रतिष्ठा मान सन्मान ग्रामीण क्रिकेटचा लागलाय पणाला कात्रपचा छत्रपती शिवाजी महाराज चौक कुळगावचा. 9 मिनिटं झालीत डिसिजन पेंडिंग आहे. काही क्षणात अजून 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 वेळ घेतला जाईल. स्लो पॉज प्ले. चला सगळ्यांनी त्वरित तिथनं बाजूला व्हा. फक्त एकच अंपायर्स आणि आमची टेक्निकल टीम तिकडे असेल बाकी सगळ्यांनी त्वरित बाजूला व्हायचं आहे. येईल निर्णय. रुको ना भाई थोड़ा सब्र तो करो. सब्र का फल हमेशा मीठा होता है कभी कभी कड़वा भी होता है. या मॅच मध्ये दोन्ही टेस्ट आहेत. षटकार आला तर बॅटिंग करणारी टीम म्हणाल ये अच्छा. विकेट आली फिल्डिंग करणारी टीम म्हणाल ये तो बहुत बढ़िया है. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. आणि निर्णय आला या ठिकाणी तो जाईल फेअर बॉल आणि देन फेअर बॉल वरती षटकार येतोय का याची चर्चा सुरू होती आणि हा आलाय निर्णय ओईटी आउट. फलंदाज बाद. आणि मैदानावरती एखादी रॉंग स्पीच जर चुकवूनही आली तर 2 रनची पेनल्टी आहे याची पण दक्षता आपण घ्यायची आहे. त्यामुळे स्पोर्ट्समॅन स्पिरिट मोस्ट इम्पॉर्टंट. फलंदाज बाद कोण झालाय तर जो खेळाडू या मॅचचं चित्र बदलवू शकणार होता प्रशांत सूर्यराव. लाल्या बॅक टू डग आउट. आता नितेश त्याच्या सोबतीनं गीतेश मैदानावरती जातोय. चर्चा रंगणार या कॅचची. ऍक्शन रिप्ले आता या पाहूयात. वेळ झाली आहे भरपूर वेळ झाली. उत्सुकता आपल्या सगळ्यांना लागली होती एक्झॅक्टली घडलं काय होतं. ओव्हर द विकेट आले. इकडे फेअर बॉल होता स्किट झाला होता बॅकफुटला जाऊन पूल केलं होतं आणि क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होतं. आणि ज्यावेळी पाय स्पर्श झाला त्यावेळी बॉल हातामध्ये नव्हता आणि ज्यावेळी पुन्हा कॅच कॅरी झाली त्यावेळी त्याचा पूर्ण बॉडी बॅलन्स सावरत फिल्डर आत आला होता आणि त्यानंतर कॅच घेतली होती
असं अंपायरचं मत आहे. त्यामुळे या ठिकाणी निर्णय देण्यात आला OUT आउट, फलंदाज बाद. 11 चेंडू 21 धावेची गरज. फलंदाज बाद झालेत. आपण पाहताय तेजस बाद झाला, प्रशांत सूर्यराव. संधी आहे तुषारला आणि त्या सोबतीने संधी आहे मैदानावरती फलंदाज गीतेशला आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमला. या पाहूयात कशा प्रकारे हा सामना मैदानावरती रंगेल. या सगळ्या चर्चा या ठिकाणी सुरू आहेत. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरनं काढलाय. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला. मिळतील धावा. या ठिकाणी आपण पाहता 4 की आता पुन्हा अडवला. पुन्हा टीव्ही अंपायरकडे कदाचित जावं लागेल. रनआउटची संधी. तिकडे धोका नाही आहे, तिकडे धोका नाही आहे आणि सेफ आहे. अनफिल्ड डिसिजन आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या क्षणाला आपल्याला पाहायला मिळालं. टीमची टोटल तुम्हाला जेव्हा हवा तेव्हा थर्ड अंपायर ऑनफिल्ड अंपायर्सला दिला असेल, कारण ही मॅच फार महत्त्वाची आहे. अतिशय रंगतदार निघते आणि दोन्ही टीम आपलाच आहेत. कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाही याची काळजी आवर्जून घेतली जाईल. स्कोर कार्डवरती नुकत्याच रन्स ॲड झालेत. अंपायर्स 3 रन आहेत ना, 4 धावलेत. चला मग बाउंड्री चेक करायचा प्रश्नच येत नाही आहे. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर. बॉल चालला होता डीपमध्ये, अडवला जरूर त्या ठिकाणी शेवटच्या स्टेजला. अजूनही बाउंड्रीच्या काही सेंटीमीटर बॉल आत आणि त्यानंतर आपण पाहताय अगदी क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत 4 धावा धावून पूर्ण झाल्या. इंटरनॅशनल लेवल तालिका सध्या सुरू आहे. ग्रेट जॉब गौरव. बॉल तयार, शफल झाले, फाईन लेगला चाललाय. पहिल्या टप्प्यावरती जाईल बॉल की डायरेक्ट जाणार. बाउंड्री चेक पुन्हा एकदा केली जाणार की अंपायरचा निर्णय येणार. हो आलाय. 1 बाउन्स इन टू द फॅन. हाय तो 4 चौकार. मॅच ऑन. आहे 27. 9 चेंडू 13ची गरज. तुषारचा आज वाढदिवस आणि बर्थडे बॉय बॅटिंग ट्रॅक वरती आज भन्नाट मूड मध्ये पाहायला मिळतं. 2 बॉल मध्ये आले चौकार 2. रात नहीं ख्वाब बदलता, मंजिल नहीं कारवा बदलता, जज्बा रख मेरे दोस्त जीतने का, क्योंकि किस्मत बदला ना बदला लेकिन वक्त जरूर बदलता है, क्योंकि वक्त वक्त की बात है. आज धूप है तो कल बरसात है. यही तो जमर उस्ताद का खेल है. 9 बॉल 13. मैच ऑन. कात्रप की टीम छत्रपती शिवाजी महाराज कुळगाव. कुठे जाणार मॅच? छत्रपती शिवाजी महाराज चौकला की कात्रपला? बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार आहे. वेळ जास्त जातोय त्याकडे लक्ष सुद्धा टीम कात्रप. चांगला आतापर्यंत खेळली ही टीम. आनंद गोलंदाजाच्या नावानं आनंद सध्या हिरकावून घेतलाय. त्याचं नाव जरी आनंद आहे तरी सध्या त्याने दुःखच दिलंय, कारण 3 बॉल मध्ये 8 खर्च केलेत. फटका हा देखील चांगला आहे. 4 बॉल मध्ये 12. महागडं होत चाललंय षटक. बॉल ट्रॅव्हल झालाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या चौकारानं टीम जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती. आपण पाहताय चौकाराच्या मदतीनं धावा झालेत त्या म्हणजे 31. बॉल शिल्लक आहेत 8. रन बाकी आहेत मैदानावरती 9. 8 चेंडू 9 धावा तुषारच्या बॅटमधून आलेत. सलग 3 बॉल 3 चौकार. कदाचित ते पहिल्या सत्रामध्ये कोणी मारले असते तर भूषणजी पिसेकर यांच्याकडनं एक मोठं कॅश प्राइज होतं, तब्बल 7,000 रुपयाचं. 8 चेंडू 9. मॅच बरोबरी सुटली. सुपर ओव्हर. लाईव्ह टीम म्हणेल आज सुपर ओव्हर मोहीच नको, कारण सकाळी 10 वाजता रिपोर्टिंग टायमिंग आहे. मयूर ग्रुप म्हणेल आज रिझल्ट आम्हाला पाहिजे. आम्ही देखील म्हणू आज सुपर ओव्हर नको. सकाळी शार्प ऑन 10 o'clock सगळ्यांना यायचंय. उद्या यायला विसरू नका. स्पर्धेचा 8वा दिवस आहे आणि सकाळी 9:30 वाजता
आपला रिपोर्टिंग टायमिंग आहे, त्यामुळे वेळेवरती या, चांगलं खेळा. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरनं डीप बॅकवर्ड पॉइंटला काढलाय. लगातार 4 बॉल 4 चौकार येतील का नाही यावेळी स्टॉप केला. थर्डचा कॉल आणि 3 धावा पूर्ण. 3 धावा पूर्ण. समीकरणात लेस दॅन रन बॉल आलाय. 7 बॉल 6 रनची गरज आहे. काय लढलाय मैदानाच्या आतमध्ये. आयुष्यामध्ये संघर्ष काय असतो. छत्रपती शिवाजी महाराज चौक आमच्या टीमचं नाव आहे. आम्ही नाही तर कोण करणार, अगदी चर्चा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. बॉल शिल्लक आहेत इथनं आपण पाहता. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 7 रन बाकी आहे. 6 नावामध्ये संघर्ष आहे ना. पुरंदराचा तह झाला, अनेक किल्ले मिर्झाराजे जयसिंगाला बहाल करण्यात आलं. त्यानंतर जे स्वराज्यामध्ये पुनरागमन होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं, आजही इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. त्यामुळे जीवनात एकदा नाही 10 वेळा पराभूत व्हा, पण एकदाच असं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हाच तुमच्याकडनं घडला जातो नवा इतिहास. आणि आज तो इतिहास घडवलाय बड्डे बॉय तुषार. 4 बॉल 15 रन, जिथे 11 बॉल 21 ची गरज होती तेव्हा तो मैदानावरती आलाय. 7 बॉल 6. स्विच हिटचा फटका, मॅच खुली केली आहे. बॉल चालला थर्ड मॅनला, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचलंय 36. बॉल शिल्लक है 6 रन बाकी है 4. संगीत सुनकर कभी ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर कभी भगवान नहीं मिलता. इसलिए लोग आज भी पूछते उस पत्थर को, क्योंकि इंसानों की दुनिया में भरोसा लायक इंसान नहीं मिलता. 6 बॉल 4 ची गरज आहे. सहा बॉल 4 धावेची गरज आहे. चला मॅच ऑन करायची, एक्स्ट्रा वेळ नाहीये. ड्रिंक ब्रेक छोटासा सुरू आहे. जाऊया डीजे कुमार, ऐकूयात एक संगीत आणि पुन्हा परतू या मॅच कडे. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. थँक्यू डीजे. 6 बॉल 4 ची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक लिव्हिंग टॉप हे मैदान त्यांच्यासाठी लगेच. चला मॅच लगेच ऑन करायचे. सहा बॉल 4. शेवटचं अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅक वरती आहे गोलंदाज विकास. झक्कास बॉलिंग करून मॅच आपल्या टीमला जिंकून देईल का, ती चर्चा मैदानावरती सुरू आहे. सहा बॉल 4. बॉल तयार आहे. बॉलिंग मार्कवर विकास. शेवटचं अंतिम षटक. 6 चेंडू 4 ची गरज. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. रनवे रिदम मध्ये थोडीशी चूक. थांबवलं स्वतःला. पुन्हा एकदा सज्ज होणार. बॉलिंग ट्रॅक वरती हा गोलंदाज. 6 बॉल 4. लाईन चांगली आहे. पहिला बॉल डॉट आलाय. होऊ द्या एकदा जोरदार टाळ्या. आता रंगेल ही मॅच. 5 बॉल 4. एखादा अजून डॉट आला तर रन बॉल. खतरनाक रंगती आहे, खतरनाक रंगती आहे मॅच. हार मानायला तयार नाही आहे टीम कात्रप.
मैदानावरती जिंकण्यासाठी तयार टीम छत्रपती शिवाजी महाराज चौक. हु विल वन द मॅच. 5 बॉल 4, 5 बॉल 4. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. आता मिड ऑफ चालला लॉंग ऑफला. अटॅकिंग फील्ड सेटअप. बॉल तयार आहे विकास. बॅकफुटला गेले, सॉफ्ट हँड कट केलं. एक सिंगल कंप्लीट. 4 बॉल 3. एखादा डॉट. पैसा वसूल. तर दुसऱ्या बाजूला टीम म्हणेल छत्रपती शिवाजी महाराज चौक एखादी डबल, एखादा 4. मॅच फिनिश. 4 चेंडू 3 धावा. 40 धावेचं लक्ष. काय फाईट केली आहे मैदानावरती, काय फाईट केली आहे मैदानाच्या आत. चार बॉल 3. अंपास 3 बॉल यूज झालेत का. चला मॅच प्ले करायची. बॅटर्सला अगदी ॲग्री आहे त्या ठिकाणी. तो बॉल ते यूज करतात जो त्यांनी सेकंड यूज केला होता. आता डगआउट मधनं आवाज देऊ नका. चार बॉल 3 रन. चला गेम प्ले करायचा. गेम प्ले करायचा. ऑनफील्ड अंपास मॅच सुरू करायची आपल्याला. कात्रप की टीम छत्रपती शिवाजी महाराज चौक. अजूनही उत्तर सापडलं नाही. अजूनही स्टँडमध्ये प्रेक्षक मॅच पाहतात, ऑनलाईन प्रेक्षक मॅच पाहतात. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर आता या नावाने पूर्ण क्रिकेट विश्व दणानून सोडलंय. जेव्हा जेव्हा बदलापूरच्या क्रिकेटचा इतिहास लिहिला जाईल, आवर्जून स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट चषकाचा आपण उल्लेख करतो. आता त्या सोबतीनं या बदलापूरच्या क्रिकेटची परिभाषा बदलवून टाकणारी क्रीडा स्पर्धा, त्या स्पर्धेचं नाव म्हणजेच स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024. वॉट टुर्नामेंट, ड्रीम टुर्नामेंट, ड्रीम ग्राउंड, ड्रीम विकेट, ड्रीम मॅच. बॅकफुटला गेले, कट केला. शॉट थर्ड मॅनला. सिंगल कंप्लीट आहे. एका धावेनं आता पुन्हा एकदा तुषारला स्ट्राईकला आणलंय. ज्यानं बनवले त्या मॅच मध्ये 6 बॉल 16 रन. आज तुषारचा वाढदिवस आहे आणि त्याला वाढदिवसाची स्वतःला जर काही भेट द्यायची आहे तर ती आहे टीम छत्रपती शिवाजी महाराज चौकला विक्ट्री, विजय. 3 बॉल 2 रन. या बॉलवरती सिंगल डबल की एखादा डॉट बॉल येईल, विकेट येईल की सिंगल डबल, चौकार षटकारानं सामना संपवला जाईल. या सगळ्या चर्चा मैदानाच्या आतमध्ये रंगतात. प्रत्येक बॉलवरती टीम मिटिंग आहे, प्रत्येक बॉलवरती चर्चा आहे. बॉटम लाईन ऑफ दी एंड जिंकणार इथलं क्रिकेट आहे, ज्याची चर्चा आपण केली. काय लढलाय कात्रपचा संघ. 40 धावेचं लक्ष आणि अप्रतिम फाईट त्यांनी दिली आहे. एक आपण पाहत असलेली मिडॉन बॅकवर्ड पॉईंट अगदी क्लोज झाला. स्लीप पॉईंटला एक खेळाडू, एक फाईन स्लीप, एक स्लीप तैनात करण्यात आला. यष्टीरक्षक अगदी मिडलला आपल्याला सेट पाहायला मिळतोय. बॉल बाकी आहेत मैदानावरती. 3 रन बाकी आहेत. 3 बॉल 2. एखादा डॉट येईल का. हो, फटका चांगला आहे. चाललाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सिंगल आली आहे. 2 चेंडू 1 ची गरज. ओव्हरथ्रो झालाय आणि मॅच फिनिश. दुसरा सामना जिंकलाय टीम छत्रपती शिवाजी महाराज चौक. तुषार ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 7 बॉल 18 आणि तुषारला 1000 रुपयाचं पारितोषिक संकेत जाधव यांच्याकडनं. चला बर्थडेची पार्टी तुषारची आज वसूल होईल. केक आणायचा तर भावाने 1000 रुपयाचं प्राइस देऊन टाकले. टेन्शन नाहीये. 7 बॉल 18 मॅन ऑफ द मॅच ठरलाय तुषार.